लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागातील निधी आहे तो पुन्हा वळवलेला आहे. 410 कोटी वर्ग केल्याचा जी.आर देखील त्यांनी काढला. काय असं आहे की या सरकारला लाडक्या बहिणींच्यासाठी केवळ काय गरीब, आदिवासी, दलित हाच समाज दिसतो काय, मागासवर्गीय दिसतो काय? आणि मी काल सांगितलं की जवळपास आता माझ्याकडे जी माहिती आहे, अनेक योजना अनुसूचित जाती जमाती या दोन घटकांच्या 112 योजनांना बंद करण्याचा जी.आर काढला गेला. आता जर 112 योजना पुन्हा त्याचं सुरू आहे का? प्रत्येक गोष्टीला कात्री लावायची आणि या दोन समाजाला उद्ध्वस्त करायचा, या समाजाचा निधी वळवायचा. अरे कुठे फेडणार पाप? अशा प्रकारची सरकारची जी पद्धत आहे, तुम्ही इतर विभागातून काढा ना पैसे. मला कळत नाही की लाडक्या बहिणींसाठी नाहीतरी कर्ज तुमचा 9,32,000 कोटीपर्यंत गेला आहे आणि तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सत्तेत पोहोचवलंय. याचा अर्थ त्या गरीब, आदिवासी, दलित, शोषित, पीडित या माणसाला उद्ध्वस्त करून हे सगळं करायसाठी थोडी बसवलंय. त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो, निषेध करतो आणि खरं तर सरकारने यापुढे या समाजाच्या उद्रेकाचा अंत पाहू नये. हा समाज ज्या दिवशी रस्त्यावर येईल त्या दिवशी सरकारला फिरणं मुश्किल होऊन जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदी भाषेचा मुद्दा मी आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली. वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्य मंत्र्यांचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर, होल्डिंग, 5,000 डॉक्टर, 250 एम्ब्युलन्स. सरकारने जो गाजावाजा केला, या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केलाय, त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली, त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला. डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. यांच्या 250 एम्ब्युलन्स आणि 5,000 डॉक्टर कुठे होते माहित नाही. सेवा करताना सगळे खाजगी डॉक्टर तिकडे सेवा करत आहेत, परंतु या ठिकाणी मात्र रुग्णवाहिका नाही. आरोग्य मंत्र्यांचे आणि सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेत वारीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी. हिंदू धर्माचे मालक स्वतः झाल्यासारखे सगळे वागतायत आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. असे अनेक वारकरी आपला जीव गमवत आहेत, पण तिथे कुठेही व्यवस्था दिसत नाही. हा मृत्यू कशामुळे झाला? आम्ही एवढा करोडो रुपयाचा खर्च त्या वारीच्या संदर्भात दाखवत आहे सरकार आणि सांगताय की आम्ही एवढे पैसे खर्च केलेत, तेवढे पैसे खर्च केलेत. मग कुठे शुद्ध हे याचा मृत्यू होण्याचं कारण त्याला शुद्ध पाणी मिळालं नाही आणि म्हणून या वारकऱ्याला जीव गमवावा लागला. वेळेवर उपचार होऊ शकला नाही. 250 एम्ब्युलन्स, 5,000 डॉक्टर, कुठेही व्यवस्था. आणि म्हणून किमान या वारकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका, कारण हा सरकारच्या अव्यवस्थेचा वारकरी बळी गेलेला आहे, पण सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि याच्या कुटुंबाला योग्य ते मदत करावी अशी आमची मागणी. वारीवरून दोन पक्षांमध्ये, सत्ताधारी दोन पक्षांमध्ये क्रेडिट वॉर सुरू झाले असं दिसून येतं का? कारण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पोहोचले होते आणि आपत्कालीन व्यवस्था मंत्री गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते. कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न एकमेकांकडूनच होतोय, सत्तेतल्याच पक्षांकडून होतं असं वाटतंय. वारी ही पंढरपूरची संत तुकोबानी, संत चोखोबानी या सगळ्यांच्या या एकात्मतेच्या साठी ही वारी त्यांनी सुरू केली. संतांचे विचार समाजाला जोडणारे होते, कधी समाजाला तोडणारे विचार संतांचे नव्हते. आणि ही वारी परंपरा खर तर अस्पृश्यता, आणि मी त्या दिवशी पण सांगितलं की समाजातील अनिष्ट रूढीवर घाव घालण्यासाठी, माणूस म्हणून माणसाला एकत्र आणण्यासाठी ही वारी त्या काळात संतांनी सुरू केलेली वारी होती. पण त्याला कालांतराने आता काल पाहिलं आपण काही बोलघेवळे सभागृहात काय विषय मांडला आणि कशा पद्धतीने अर्बन नक्षलवाद वगैरे बोलले. मुळात वारी ही कुणाच्या भरोशावर निघत नाही. कोण होतं त्यावेळेस, होते काय ही, यांचा पक्ष होता काय ज्यावेळेस वारीची सुरुवात झाली? ना आमचा पक्ष होता ना यांचा पक्ष होता. मग आता श्रेयाची लढाई कशासाठी?
सेवेची लढाई असली पाहिजे. पण सेवा सोडून या सरकारमधील या दोन पक्षांनी सेवा सोडून श्रेयाची लढाई सुरू केली. हे निश्चित हे दुर्दैव आहे. अरे सेवेसाठी जा, थकल्या भागल्यांचे पाय चेपा, त्यांची सेवा करा, मग आशीर्वाद मिळेल. श्रेयासाठी लढाल तर खड्ड्यात जाल, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैव आहे, मतांच्या लाचारीपणामुळे हे कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. सर, एक महत्त्वाचा फक्त शेवटचा मुद्दा, मुंबई महानगरपालिकेतले जे उपनगर आहेत, उपनगरातल्या 16 रुग्णालयांपैकी 12 रुग्णालयांचे आयसीयू हे खासगीकरणाचा प्रस्ताव आणलेला आहे आणि त्याला शासनानं मान्यता दिलेली आहे. आयसीयू सुद्धा आता खासगी संस्थांना चालवायला दिले जाणार आहे. नाही, हे सर्व हॉस्पिटल महाराष्ट्रातील पॉवर आणि हॉस्पिटल हे सरकारच्या अजेंड्यावरचे खाजगीकरणाचे विषय आहेत. आणि या ठिकाणी गुजरातच्या उद्योगपतीसाठी पायगळ्या घालण्याची सुरुवात आणि हे सर्व त्यांच्या घशात घालण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. हे सगळे प्रायव्हेटायझेशन करा, त्यांच्या घशात घाला. सरकारने फक्त बघायची भूमिका करायची, सही करायची, मंत्रालयात यायचं, जे काही आपलं आहे ते मिळवायचं, अशी सरकारची भूमिका. मला दुर्दैवानं सांगावं लागतं, एवढा मोठा बजेट 70-80 हजार कोटीचा बजेट जर मुंबई कॉर्पोरेशनचा असेल तर आयसीयू साठी खाजगीकरणाची गरज काय? हे कशासाठी, कुणाच्या फायद्यासाठी, हे कुणाला पाठीशी घाला आणि कुणाला मिळवून देण्यासाठी आहे? हे खरं म्हणजे हे यांचं अपयश आहे. बीएमसीचं अपयश आहे पाप लपवण्यासाठी आणि विशिष्ट लोकांना त्यामध्ये एंट्री करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असा आमचा स्पष्ट आरोप. सर, एक और बार लाडकी बहीण स्कीम की घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.